नमस्कार, मी रेश्मा पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी तांदळाच्या पापडांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भातापासून पापड कसे बनवायचे हे बघितले होते, पण आताच्या व्हिडिओमध्ये मी वाफेवरचे पापड दाखवणार आहे। आता वाफेवरचे पापड म्हटले की सगळ्या जणांना असं वाटतं की प्लेटीवरती बॅटर टाकतो आणि त्यानंतर त्याला वाफ देऊन काढतो, तर तसं काही नाही। आज एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। या पद्धतीमध्येही खूपच मस्त असे पापड होतात। एका मिनिटामध्ये 4 ते 5 पापड आपण येथे बनवू शकतो। तर सगळ्यात अगोदर पापड बनवण्यासाठी येथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। आपल्याला पातेलं जास्त मोठं वापरायचं नाही, छोटंच वापरायचं आहे। येथे तुम्ही छोटा टोप वापरला तरी चालेल किंवा असं मी आता जसं पातेलं वापरलं, अगदी मडक्याचा आकार कसा आहे तसं जरी पातेलं वापरलं तरी चालेल। काही जणांच्या घरात अशी मडक्याच्या आकाराची भांडी वगैरे असतात, तर तशी वापरली तरी देखील चालतील। आता या पातेल्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। हे पातेलं मी पूर्ण भरलेलं नाही, पण अर्ध्यापेक्षा जास्त भरलेलं आहे। त्याच्यावरती आपल्याला असा कापड बांधून घ्यायचा आहे। तर मी एक रुमाल घेतला आणि त्या रुमालाला अशा 4 घड्या केल्या आणि त्यानंतर मग तो रुमाल याच्यावरती बांधला। सिंगल असा आपल्याला कापड बांधायचा नाही, थोडासा डबलच करून बांधायचा। पण मी इथे 4 घड्या केलेल्या आहेत। 4 घड्याही चालतील, 2 घड्याही चालतील। त्यानंतर मी असा रब्बर लावलेला आहे। पातेले लहान असल्यामुळे रब्बर याला सहज लागू शकतो। रब्बर नसेल तर दोऱ्याने वगैरे घट्ट याला बांधून घ्या। एवढंच की आपण जो कापड बांधणार आहोत तो जास्त मोठा असू नये, म्हणजे जास्त तो खाली येऊ नये, कारण आपण हे जे पातेलं आहे ते गॅसवरती ठेवणार आहोत। त्याच्यामुळे जर एक्स्ट्राचं खाली कापड आलं तर ते वरती फोल्ड करून टाकायचं, पण वरती मात्र आपल्याला टाईट पाहिजे। आपल्याला हा जो कपडा आपण बांधणार तो अजिबात लूज नको। आता त्यानंतर दुसरी तयारी करूया, ते म्हणजे आपण बॅटर तयार करूया। तर मी ही छोटीशी वाटी घेतली आणि त्या छोट्याशाच वाटीने मी ते 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलं, कारण अगोदरच मी हे थोडंसं बॅटर बनवून ठेवलं आहे। म्हणजे मी अगोदर करून बघत होते की पापड कसे होतात ते। जर कुठलीही नवीन रेसिपी किंवा नवीन एक्सपेरिमेंट जर तुमच्यासोबत शेअर करायचं असेल तर पहिल्यांदा मी ते करून बघते आणि सक्सेस झालं तरच मग मी ते तुमच्यासोबत शेअर करते। तर थोड्या वेळापूर्वीच मी हे पापड करत होते, तर मला ते अगदी व्यवस्थित आले, ओके वाटले। त्याच्यामुळे म्हटलं आता लगेचच तुमच्यासोबत हे शेअर करूया, म्हणून मी अगदी थोडंसं इथे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला एक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आपलं जसं डोशाचं पीठ असतं ना, त्याच्यापेक्षा किंचित असं पातळ आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर अगोदरचंही बघू शकता, तुम्हाला मी दाखवलं आहे। तर त्याला एक धार येते आणि असं पातळ असं हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जास्तीचं काही मी ॲड करणार नाही, तर मीठ आणि जिरं एवढंच ॲड करणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर तीळही ॲड करू शकता, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि असे देखील चवीला खूप छान लागतात, त्याच्यामुळे मी असे बनवत आहे। तर हे बघू शकता, आत्ताचं बॅटरही मी सेम तसंच केलेलं आहे। तर आता ही दोन्ही जी मिश्रणं आहेत ती सेमच आहेत, त्याच्यामुळे मी ती एकत्रच एका भांड्यामध्ये करते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते की पापड कसे घालायचे ते। तर मगाशी जे मी तुम्हाला पातेलं दाखवलं ते पातेलं आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती ठेवायचं आहे। बघू शकता, जास्त खाली जो कपडा आहे तो येताने हा कपडा थोडासा खाली आला, म्हणजे गॅसची फ्लेम मी हाय केली होती, कपडा खाली आला नव्हता, त्याच्यामुळे थोडंसं तिथे जळालं। तर आता गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे। पातेल्यामध्ये जे पाणी आहे ना ते आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे, त्याच्यामधून वाफा बाहेर यायला पाहिजे आणि त्या पाण्याला चांगली अशी उकळी यायला पाहिजे। तर हे पापड करताना तोपर्यंत आपल्याला काय काय जवळ लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। एक म्हणजे आपण जे बॅटर बनवून घेतले ते, दुसरं म्हणजे एका छोट्याशा वाटीमध्ये मी पाणी घेतलं, तर मध्ये वरती पाणी शिंपडायला, आणि तिसरं म्हणजे हे जे भांडं आहे याच्यावरती ठेवायला घेतले, म्हणजे आपण त्याच्यावरती पापड घालणार तर थोडंसं खोलगट असंच भांडं घ्यायचं। तुम्ही इथे प्लेटही वापरू शकता, पण प्लेट अशी वापरा जी मध्ये थोडीशी खोलगट असेल, म्हणजे आपण जो पापड बनवणार आहोत त्याला ती लागणार नाही। हे तुम्हाला नंतर बघितल्यावरती कळेलच। त्याचबरोबर येथे आपल्याला एक सुरी वापरायची आहे। सुरी किंवा तुम्ही पसरट कुतर पलिता वगैरे असेल तर तेही वापरू शकता, टोकदार काहीतरी। त्यानंतर येथे एक असा झारा घेतलेला आहे, तर झाऱ्यामध्ये सहज पापड असा उचलता येतो। तर हे तुम्हाला पुढे दाखवते कशा पद्धतीने करायचं। सोबतच एक फडका मात्र ठेवायचा। तर बघू शकता, आता वाफा बाहेर येत आहे, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडून घेते आणि त्यानंतर या चमच्याने आपल्याला बॅटर घालायचं आहे। आता मी एवढा मोठा चमचा घेतला आहे, पण आपल्याला बॅटर तेवढं घ्यायचं नाही। तर बॅटर आपल्याला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, अगदी तेवढंच बॅटर घ्यायचं आहे। चमचा मी मोठा घेतला कारण इकडे शेगडी आपली रंगू नये म्हणून। तर बघू शकता, बॅटर घातलं, थोडंसं पसरवलं आणि त्याच्यावरती हे जे भांडं आहे ते असं ठेवून दिलं। तर पापड घातल्यावरती गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियम टू हाय करू शकता, पण हाय तेव्हाच करा जेव्हा तुमचं कापड व्यवस्थित वरती बांधलेलं असेल तेव्हा।
अदरवाईज गॅसची फ्लेम मीडियम पण चालेल। आता बघू शकता 15 सेकंद झालेले आहेत। 15 सेकंदांनी वरचं झाकण काढले। आता चाकू दाखवला त्याचा उपयोग असा करायचा, अलगद असा पापडाची जी कडा आहे ती उचलायची आणि त्याच्या खाली आपला हा चमचा घालायचा किंवा झारा घालायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने कॉटनवरती हे जे पापड आहेत ते ठेवून द्यायचे। अजून एक तुम्हाला दाखवते। तर हे जे पाणी आहे ते सारखं शिंपडायचं नाही, तर मध्ये मध्ये 4-5 पापड काढून झाले की शिंपडायचं। आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं, गॅसची फ्लेम मीडियम केली, त्याच्यानंतर बॅटर घातलं। थोडंसं जर हवं असेल तरच पसरून घ्यायचं, नाहीतर नाही घेतलं तरी चालेल। शक्यतो हे पातळ पापडच बरे वाटतात, जाड केले तर ते शिजायला वेळ लागेल। तर बरोबर 15 सेकंदांनी, तुम्हाला 15 ते 20 सेकंदही लागू शकतात, काही प्रॉब्लेम नाही 20 सेकंद लागला तरी। तर चाकूने अशी कडा उचलून घेतली, खाली झारा घातला आणि त्यानंतर अलगद असं याला कापडावरती ठेवून द्यायचं। आता इथे तुम्ही कलरचेही पापड करू शकता। आता मी थोडासा ग्रीन कलर वापरलेला आहे। तर येते ना पापड जेवढे तुम्ही पातळ कराल ना तेवढे आपल्याला म्हणजे ते शिजायला वेळही कमी लागतो आणि सुकायलाही वेळ कमी लागतो। म्हणजे 15 सेकंदापेक्षा कमी 10 ते 12 सेकंदही लागू शकतात आणि सुकायला मात्र काय ते इझीच आहेत। ऑलरेडीच ते एवढे सुकलेले असतात आणि त्याच्यानंतर फॅनवरती एका दिवसात हे पापड आरामात सुकतात। तर आता बघू शकता हा ग्रीन कलरचा मी पापड काढला आहे। आता हातावरती घेऊन तुम्हाला दाखवते की तो किती पातळ आहे तो, पण सुकल्यावरती मात्र थोडंसं हे जाडसर वाटतं। तांदळाचे पळी पापड तर आपण बघितलेच असेल, ते कसे खूप ट्रान्सपरंट वाटतात, पण हे तेवढे ट्रान्सपरंट वाटत नाही, पण तळल्यावरती मात्र एक नंबर लागतात। ज्यांच्याकडे ऊन नाही आणि वेळही नाही त्यांच्यासाठी हे पापड खूपच उपयुक्त आहेत। आता पातेल्यातलं जर पाणी संपलं असेल तर सारखं ते कापड सोडण्यापेक्षा आपण काय करायचं, बेसिनमध्ये असं हे पातेलं ठेवायचं आणि वरती नळ सोडायचा किंवा तांब्याने वगैरे पाणी ओतू शकता याच्यामध्ये आणि मध्ये आपण हाताने असं फिरवत राहायचं, जेणेकरून आतमध्येही पाणी जातं। तर पापड कसे घालायचे हे मी तुम्हाला दाखवलंच, पाणीही आतमधलं संपलं तर कसं भरायचं हेही दाखवलं। तर आता बघू शकता एवढे पापड मी आतापर्यंत घातलेले आहेत। अजून माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामुळे मी अजून पापडही घालत आहे। तर आता हे सगळे पापड मी असे लाईनमध्ये ठेवलेले आहेत। पंख्याच्या हवेखाली हे एका दिवसात सुकून येतात आणि दुसऱ्या दिवशी आपण थोडंसं यांना जर ऊन मिळत असेल तर घालायचं, नाही मिळालंच तर सगळे पापड एका परातीमध्ये काढायचे आणि अजून एक दिवस फॅनखाली असे ठेवून द्यायचे। तसंही गरमी चालू आहे त्याच्यामुळे यांच्यासाठी स्पेशल असा फॅन लावायची गरज नाही। आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे पापड बऱ्यापैकी सुकलेले आहेत, अजिबात यांना ओलसरपणा नाही। मध्येच कुठेतरी हे पापड थोडेसे ओलसर लागत आहेत। तर हे जे पापड आहेत ना ते संध्याकाळी मी 7 ते 8 वाजता घातले होते आणि सकाळी मी हे 9 वाजता बघत आहे। तर इथे एक गोष्ट मी सांगायची राहून गेले, ज्यावेळी आपण हे पापड काढतो आणि कापडावरती टाकतो ना त्यावेळी 10 ते 15 मिनिटांनी ना या पापडांना पलटी मारायची। आता हे येलो कलरचे आहे ना त्यांना मी पलटीच मारली नाही, जसे कापडावरती टाकले अगदी ते तसेच राहिले, पण काही प्रॉब्लेम नाही, इझिली निघून येतात न तुटता। तर हे बाकीचे पापड आहेत ना त्यांना 15-1 मिनिटांनी मी असं पलटी मारलं होतं। तर बघू शकता हे एवढे असे सुकलेले आहेत। आता जर थोडंसं ऊन मिळालं तर सगळे पापड मी एका परातीमध्ये काढणार आणि उन्हामध्ये यांना सुकवून घेणार, जेणेकरून आपल्याला भीती वाटणार नाही आतमध्ये हे ओले असतील तर खराब झाले तर बघू शकता पापड मस्त असे सुकलेले आहेत। अगदी 1 ते 2 तासच मी यांना उन्हामध्ये ठेवलं। जिथे मी राहते तिथे मला उन्हाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला ह्या असल्या पद्धती खूपच उपयोगी पडतात। तर बघू शकता मागाशी मी तुम्हाला सांगितलं पळी पापड खूप ट्रान्सपरंट असतात, पण हे पापड तेवढे ट्रान्सपरंट वाटत नाही। तर आता हे पापड आपण तळून बघूया। तर हे पापड तळण्यासाठी ना तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला पाहिजे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना तर पापड मस्त लवकर असा तळून येतो। आता ज्या कुठे तळलेला नाही त्या साईडने मी थोडंसं याला पलटी घालून घेते। तर बघू शकता पटकन असा हा पापड येथे तळून होतो। आता या पापडांमध्ये मी काहीच वापरलेलं नाही, पापडखार वगैरे, सिंपल तांदळाचं पीठ आहे, जिरं आहे आणि मीठ आहे, त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही। तर लहान मुलांना असे पापड खायला खूप आवडतात आणि चव म्हणाल तर एक नंबर लागते याची आणि अतिशय कुरकुरीत होतात। यांची तुम्ही साईज बघितलीच असेल, पापड केवढ्या साईजचा होता आणि तळून केवढा झालेला आहे। तशी मी यांची साईज मोठी ठेवलीच नव्हती, मीडियमच ठेवली होती, कारण तळल्यानंतर यांची साईज अजून वाढते। तर पापड किती कुरकुरीत झालाय याचा आवाज ऐका। तर मस्तपैकी ही कुरकुरीत वाळवणी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपींमध्ये, तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।